पूजा करून घ्या. वाह, ही कल्पना कोणाची? अक्षराची? अजून कोणाची? तुमच्या सुनबाईंची. कितीतरी वर्षांनी आज या घरात सरस्वतीची पूजा होते. हे खूप छान होतंय. चला, झालं नवं सगळ्यांच्या मनासारखं. आम्ही येतो. देवी शारदे, तुझी आराधना सुरू करतोय आज माझा मुलगा. त्याला यश दे. अधिपती, तुला खूप मनापासून शुभेच्छा. छान शिक. अधिपती, चला. कितीतरी वर्षांनी आज या घरात सरस्वतीची पूजा होते. काय ग? ते झालं. महिला कामगारांचं काय झालं? लिस्ट पाठवली होती, त्यासनी केली फोनाफोनी, घेतली बोलून. सगळ्यांशी बोलणं झालं आणि बायका येऊनही गेल्यात. उद्या एक 20-25 बायका येतील आणि परवा एक 30 ते 35, म्हणजे एकूण 60 बायका हजर होतील. हे बघ वंक्या, नुसतं तेवढं करून भागणार नाही. कसं आहे, आपल्याला कवा सवय नाही महिला कामगारांची. आपल्याकडे आत्तापर्यंत होते फक्त पुरुष कामगार. हे पहिल्यांदा आपण सगळं करायला लागलोय, त्यामुळे त्यांची नीट व्यवस्था राखली गेली पाहिजे. आलं का लक्षात? त्यांच्या सेफ्टीची व्यवस्था सगळ्यात महत्वाचं. कामाचे तास आहेत का नाही त्यांच्या ठरवून दिले पाहिजेत. कारण कसं असतं, या बायकांचं त्यांना घरदार बी सांभाळायचं असते. एवढंच फक्त करून चालत नाही आपल्यासारखं त्यासनी. आणि त्यांच्या चहा पाण्याची, नाश्ता बिष्टाची सगळी व्यवस्था, एक सेपरेट कॅन्टीनचं सेटअप आपल्याला केला पाहिजे. लवकरात लवकर त्याचं नियोजन लावा. आणि सगळ्यात महत्वाचं, बाथरूमची व्यवस्था. बेसिक गोष्ट आहे वंक्या, खरं लय महत्वाची गोष्ट आहे. ते स्वच्छ नीटनेटकं पाहिजे आणि नीट त्याचं नियोजन लागलं पाहिजे. मला बाकी काय माहित नाही. हो, सगळी तयारी झाली, तू काळजी करू नकोस. कसं आहे, आई साहेबांचं एवढ्या वर्षांचं शिरस्त आहे. फॅक्टरीतला कामगार म्हणजे महिला असू दे पुरुष असू दे, त्याचं हाल नाही झालं पाहिजे. आणि आता इथे विशेष करून महिला कामगार आहेत म्हणल्यावर आपल्याला काळजी घेतलीच पाहिजे. एक बरं होईल त्यातल्या त्यात, आता ही सगळी महिला कामगार येणार म्हणल्यावर सगळी पुरुष कामगार बी शिस्तीत राहतील. पण तुम्ही दोघं वैयक्तिक लक्ष घाला आणि सगळं काम मार्गी लावा. मला परत सांगायला लागलं नाही पाहिजे. सरकार, तुम्ही सांगशील तसंच होणार समजा. आणि त्यामुळे त्यांच्याही यातून काही चुका झाल्या. त्या चुकांमुळे अधिपती त्यांच्यापासून दुरावले गेले. सगळं सहन करताना बाबांना किती त्रास झाला असेल. होय ना, तेच म्हणते मी. तरी बी त्यांनी माफी मागितली. म्हणजे बघा ना, त्यांचं अधिपतींवर किती प्रेम आहे. आणि तुम्हाला काय वाटतं आजी, अधिपतींना मॅडमच्या वागण्यातल्या चुका दिसत नसतील? नाही नाही, त्याच्या बाबतीत भुवीने कधी बी काही चूक केली नाही बघ. कधीच नाही. नाही नाही, अधिपतींच्या बाबत नाही, पण मॅडमच्या इन जनरल ज्या चुका होत्या त्या अधिपतींना दिसतच असणार.
पण ते इतकी वर्ष त्याकडे कानाडोळा करत होते. कारण काय? पुन्हा तेच, वडील त्यांच्याशी चांगलं वागत नाहीये तर ऍटलिस्ट आपण त्यांना यत्किंचितही दुखवून चालणार नाहीये हे अधिपतींनी मनात पक्क केलं होतं. त्यामुळे ते हळूहळू बाबांपासून दुरावत गेले. हा म्हणजे आता जावई बापू भुवीशी चांगलं वागायला लागले, म्हणजे अधिपती तिच्याशी चांगलं वागणं बंद करेल का? नाही नाही, अहो अहो, तुम्ही असा का अर्थ काढताय? असं नाही होणार, असं कधीच नाही होणार. फक्त अधिपतींच्या मनावर आत्ता जे ओझं आहे ना ते हलकं होईल. हा म्हणजे भुवीसाठी त्यांनी माफी नाही मागितली, अधिपती त्यांच्या जवळ घ्यावं म्हणून माफी मागितली. नाही तसं नाही. हे बघा आजी, आपण आता एकाच गोष्टीकडे लक्ष देऊया. बाबा, मॅडम आणि अधिपती हे जे 3 आधारस्तंभ आहेत ना या घरातले, ते जर एकमेकांच्या हातात हात घालून छान एकत्र उभे राहणार असतील तर ते या घरासाठी चांगलं आहे ना. तुम्ही ना कारणांचा विचार करू नका, परिणामांचा विचार करा. होय होय, खरं आहे तुझं. येते मी. अहो बसा ना, असं बोलता बोलता माझे काम पटकन होतं. अगं नाही नाही, थोडं आवरायचं राहिलंय, आता आठवलं मला. येते मी. हा